नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची सुरुवात मी एका थोड्या वेगळ्या उदाहरणाने करतोय. नक्कीच सांगा. कल्पना करा आपण एका विमानात बसलो आहोत. प्रवास अगदी शांत झाला आणि विमान आता लँडिंगच्या अगदी जवळ आले. खिडकीतून खाली धावपट्टी स्पष्ट दिसतीये. म्हणजे एकदम रिलॅक्स्ड वातावरण आहे. हो. आणि अचानक काहीतरी बिघडतं. विमानाचे इंजिन प्रचंड वेगाने वाजतं, सीट बेल्टचे दिवे लागतात आणि विमान जमिनीला टेकण्याऐवजी वेगाने पुन्हा आकाशात झेपावतं. बापरे, नुसत्या कल्पनेनेच पोटात गोळा आला माझ्या. अगदी. आतमध्ये एकच शांतता पसरते, पण प्रत्येकाच्या मनात धडधड सुरू असते. किंवा एक अगदी रोजच्या आयुष्यातला प्रसंग घेऊया. बरं. एका गर्दीच्या ट्रेनमधून प्रवास करत असताना अचानक आपल्या लक्षात येतं की आपला खिस्सा कापला गेलाय आणि पाकिट चोरीला गेले. अरेच्छा, हा तर खूपच वैताग आणणारा प्रसंग आहे. बहुतेकांच्या मनात भीती, संताप किंवा कमालीची चिडचिड निर्माण होते. अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ती. पण ह्या गोंधळातही मन पूर्णपणे शांत, स्थिर आणि स्पष्ट कसं ठेवायचं याचं एखादं तंत्र असू शकतं का? बरोबर. तर आज आपण हाऊ टू बी अ स्टोईक मधील सर्वात पॉवरफुल आयडिया समजून घेणार आहेत. आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सगळेच कधी ना कधी अशा परिस्थितीला सामोरे जातो जिथे आपला कसलाच ताबा नसतो. अगदी. तर हे पुस्तक मासिमो पिग्लुची यांनी लिहिलंय, बरोबर? हो, मासिमो पिग्लुची. आणि हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. कारण यात 2000 वर्षापूर्वीच्या तत्वज्ञानाचा वापर करून आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता कशी मिळवायची याचे प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत. म्हणजे हे फक्त थिअरी नाहीये तर. अजिबात नाही. हे खऱ्या आयुष्यात जगण्याची एक कला शिकवते. प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्ववेत्ते कसे विचार करायचे हे यात अतिशय सोप्या भाषेत मांडले आहेत. लेट्स अनपॅक दिस. अनेकदा आपण अशा गोष्टींची चिंता करतो ज्यावर आपले काहीच नियंत्रण नसते. पण नक्की कोणत्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि कोणत्या नाहीत हे कसं ओळखायचं? यालाच स्टोइसिझममध्ये डायकॉटोमी ऑफ कंट्रोल म्हणतात. सोप्या मराठी भाषेत सांगायचं तर नियंत्रणाचे विभाजन. बरं. जगात 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक ज्या आपल्या पूर्ण नियंत्रणात आहेत, जसे की आपले विचार, आपल्या इच्छा आणि आपण करत असलेले प्रयत्न. आणि दुसऱ्या ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत, म्हणजे इतर लोकांचे वागणे, आपले आरोग्य, आपली संपत्ती किंवा हवामान. पण इथेच थोडा संभ्रम निर्माण होतो माझ्या मनात. कोणता? जर मी रोज व्यायाम करत असेन, योग्य आहार घेत असेन, तर माझं आरोग्य माझ्या नियंत्रणात आहे असं आपण म्हणतोच ना. मग आरोग्य आपल्या हातात नाही असं कसं म्हणता येईल? हां, खूप महत्वाचा फरक आहे. आपण जो व्यायाम करतो किंवा जो आहार घेतो तो म्हणजे आपला प्रयत्न आहे. हां. आणि तो पूर्णपणे आपल्या हातात आहे. पण त्या व्यायामानंतरही आपल्याला उद्या एखादा आजार होणारच नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. अच्छा. म्हणजे निकाल आपल्या हातात नाही. अगदी बरोबर. अंतिम परिणाम बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. सुरुवातीला आपण जे विमानातलं उदाहरण घेतलं ना, हो. तो प्रसंग या पुस्तकाच्या लेखकाने स्वतः अनुभवलेला आहे. काय सांगताय? लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलाय? हो. लेखक मासिमो हे लंडनच्या विमानतळावर लँडिंग करत होते. आणि अगदी शेवटच्या क्षणी विमानाने पुन्हा वर झेप घेतली. बापरे, म्हणजे खूपच धोकादायक परिस्थिती होती. हो. धावपट्टीवर दुसरं विमान होतं. पण लेखक आश्चर्यकारकरित्या शांत होते. त्यांनी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारला. ही परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे का? मी विमान चालवू शकतो का? आणि उत्तर स्पष्ट होतं की नाही. एक्झॅक्टली. मग ज्या गोष्टीवर आपला काहीच प्रभाव पडू शकत नाही त्याबद्दल घाबरून ऊर्जा का वाया घालवायची असा विचार करून त्यांनी मन शांत ठेवलं. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटतं, पण भीतीवर असं नियंत्रण मिळवणं प्रॅक्टिकली सोपं नाहीये. खरंय. यासाठी पुस्तकात सिसेरो या विचारवंताचं एका धनुर्धार्याचं उदाहरण आहे. धनुर्धारी म्हणजे बाण चालवणारा. हो. एका धनुर्धार्याच्या हातात काय असतं? तो सर्वोत्तम बाण निवडू शकतो, धनुष्याची दोरी योग्य ताकदीने ओढू शकतो, वाऱ्याचा अंदाज घेऊ शकतो आणि लक्षावर अचूक नेम धरू शकतो. बरोबर. इथपर्यंत त्याचं 100% नियंत्रण आहे. पण एकदा तो बाण सुटला की तो लक्षावर लागेल की नाही हे वाऱ्यावर अवलंबून असते. म्हणजे आपण फक्त आपल्या प्रयत्नांवर 100% लक्ष केंद्रित केलं पाहिजे, परिणामांची चिंता सोडून दिली पाहिजे. अगदी. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्यावर ऊर्जा वाया घालू नये, हाच याचा प्रॅक्टिकल टेकअवे आहे. हिअर्स वेअर इट गेट्स रिली इंटरेस्टिंग. जर सर्व काही आपल्या नियंत्रणात नसेल तर आपण निष्क्रिय राहायचं का? म्हणजे कसं? समजा कुणीतरी आपले नुकसान केले तर राग न येणं शक्य आहे का? आपण काय रोबोट सोडीच आहोत?
नाही, स्टोइसिझम भावनांना नाकारत नाही. राग आणि चिंता ही बाहेरील परिस्थितीमुळे येत नाही, तर आपण त्या परिस्थितीचा जो अर्थ काढतो त्यामुळे येते. म्हणजे आपण स्वतःला त्रास करून घेतोय. एक प्रकारे हो, आपण चुकीच्या गोष्टींकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा चिंता वाढते. पुस्तकात एक उत्तम उदाहरण आहे. एक उत्तम गाणारा गायक जेव्हा एकटा गातो तेव्हा छान गातो, हां, पण स्टेजवर गेल्यावर तो घाबरतो. का? कारण त्याला लोकांच्या टाळ्या हव्या असतात, ज्या त्याच्या हातात नाहीत. म्हणजे लोकांची प्रतिक्रिया त्याच्या नियंत्रणात नसते, म्हणून त्याला अँक्झायटी येते. अगदी बरोबर. दुसरं उदाहरण म्हणजे लेखकाचे रोमचा सबवेमध्ये पाकिट चोरीला जाते. पण लेखक रागवत बसण्याऐवजी शांत राहतो. पाकिट चोरीला गेल्यावर शांत राहणं, हे कसं शक्य आहे? कारण त्यांनी विचार केला की पाकिट तर गेलंच आहे, आता रागून मी माझी उरलेली मनशांती का घालवू. त्यांनी लगेच क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचं प्रॅक्टिकल काम केलं. क्या बात आहे. म्हणजे एपिक्टेटसच्या त्या चोरीला दिलेल्या दिव्याच्या उदाहरणासारखंच आहे. हो, एपिक्टेटसने सुद्धा तेच म्हटलं होतं की चोराने दिवा चोरला, पण मी माझी शांती चोरू देणार नाही. मग ह्याचा प्रॅक्टिकल टेकअवे असा घेता येईल का की जेव्हा खूप राग येईल तेव्हा स्वतःला 1 सेकंड थांबवायचं? अगदी. थांबवायचं आणि विचारायचं, ही परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे का? आणि जर नसेल तर स्वतःला सांगायचं की मग हा माझ्या चिंतेचा विषय नाही. हो. देन इट्स नन ऑफ माय कन्सर्न. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे आपण पैसा, यश किंवा आरोग्याची इच्छाच ठेवायची नाही का? हे थोडं अव्यवहार्य म्हणजे इम्प्रॅक्टिकल वाटत नाही का? हा प्रश्न खूप लोकांना पडतो, पण स्टोइसिझममध्ये पैसा, आरोग्य किंवा यश यांना प्रेफर्ड इंडिफरन्स म्हटले जाते. प्रेफर्ड इंडिफरन्स हे थोडं कठीण वाटतंय. सोप्या भाषेत कसं सांगाल? म्हणजे या गोष्टी मिळाल्या तर उत्तमच आहेत, प्रेफर्ड आहेत, पण त्या नाही मिळाल्या तरी आपल्या चारित्र्यावर त्याचा काही फरक पडत नाही. तिथे त्या इनडिफरंट आहेत. एक उदाहरण देऊन सांगाल का? म्हणजे जरा स्पष्ट होईल. नक्कीच. समजा आपण एखाद्या नोकरीच्या प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहोत किंवा एखादी टेनिसची मॅच खेळत आहोत. बर. मला प्रमोशन मिळालेच पाहिजे हे ध्येय ठेवलं तर दुःख होऊ शकतं. कारण बॉसचा निर्णय आपल्या हातात नसतो. एक्झॅक्टली. म्हणून आपलं ध्येय नेहमी इंटर्नल ठेवायला हवं. इंटरनल ध्येय म्हणजे कसं? म्हणजे मी प्रमोशन मिळवण्यासाठी माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देईन किंवा मी सर्वोत्तम टेनिस मॅच खेळन. अच्छा, म्हणजे माझा फोकस माझ्या परफॉर्मन्सवर असेल, निकालावर नाही. हो, यामुळे यश मिळालं नाही तरी स्वतःवर समाधानी राहता येतं, कारण तुम्ही तुमचे 100% दिलेले असतात. हां, खूपच पॉवरफुल विचार आहे. पण अनेकदा तत्वज्ञान फक्त पुस्तकात छान वाटतं. खऱ्या आयुष्यात जेव्हा मोठी संकटे येतात तेव्हा काय? हाच तर या पुस्तकाचा गाभा आहे. स्टोइसिझम हे संकट काळात एक सर्व्हायव्हल टूलकिट म्हणून काम करतं. सर्व्हायव्हल टूलकिट कसं काय? हे आपल्याला आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करायला शिकवतं, उणीवांवर नाही. पुस्तकात यासाठी अतिशय प्रेरणादायी उदाहरणं दिली आहेत. कोणती उदाहरणे आहेत? पहिलं उदाहरण आहे व्हाईस ॲडमिरल जेम्स स्टॉकडेल यांचं. ते व्हिएतनामच्या युद्धात युद्धकैदी होते. बापरे, युद्धकैदी? म्हणजे त्यांचा खूप छळ झाला असेल. हो, अनेक वर्षे हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांना. पण त्यांनी याच तत्वज्ञानाचा वापर करून स्वतःला वाचवलं. म्हणजे त्यांच्या शरीरावर शत्रूचा ताबा होता, पण मनावर त्यांनी स्वतःच नियंत्रण ठेवलं. अगदी अचूक बोललात. आणि दुसरं उदाहरण आहे लॅरी बेकर यांचं. त्यांना तरुणपणीच पोलिओमुळे अपंगत्व आलं होतं. अरे रे, हे तर खूपच मोठं संकट आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी अपंगत्व विसरून आयुष्यात मोठं यश मिळवलं. लॅरी म्हणतात, खरा अडथळा कोणता आणि आपला गैरसमज कोणता हे ओळखायला शिका. खरा अडथळा आणि गैरसमज म्हणजे पोलिओमुळे चालता न येणं हा एक खरा अडथळा आहे. ती एक ब्रिक वॉल आहे. पण मी आता काहीच करू शकत नाही हा आपला गैरसमज आहे. खरंच, किती सकारात्मक विचार आहे हा. हो ना. आयुष्यात जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा मी हे करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी मी हे या वेगळ्या पद्धतीने नक्की करू शकतो असा विचार आपण केला पाहिजे. अगदी बरोबर. आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करणं हाच याचा प्रॅक्टिकल उपाय आहे. खरंच, आजची चर्चा खूपच डोळे उघडणारी होती. आपण आतापर्यंत सांगितलेल्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदम थोडक्यात आणि वेगात उजळणी करूया. नक्कीच. तर पहिली आयडिया होती, जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावरच फोकस करा. दुसरी आयडिया होती, राग किंवा चिंता आल्यास स्वतःच्या प्रतिक्रिया तपासा. तिसरा मुद्दा होता, ध्येय इंटरनल ठेवा, परिणामांवर अवलंबून राहू नका. आणि चौथा आणि खूप महत्वाचा मुद्दा, संकटात आपल्या कमतरतेपेक्षा आपल्या क्षमतांवर लक्ष द्या.
अगदी परफेक्ट. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करण्याची विनंती आहे, ज्यामुळे नवीन आलेले व्हिडिओ लगेच पाहता येतील. जाता जाता प्रेक्षकांसाठी काही खास विचार आहे का तुमच्याकडे? हो, एक अतिशय सखोल विचार देते. पुस्तकात एका तत्ववत्त्याने म्हटलं आहे की आपण दररोज मरत असतो. आपण दररोज मरत असतो. हे थोडं भयानक वाटतंय ऐकायला. सुरुवातीला वाटतं तसं, पण याचा अर्थ असा आहे की जो वेळ निघून गेला आहे तो मृत्यूच्या खात्यात जमा झालाय. म्हणजे गेलेला वेळ परत येत नाही. हो, जर आपला वेळ इतका मर्यादित आहे तर पुढची 24 तास आपण कोणत्या अनावश्यक चिंतेत वाया घालवणार आहोत. त्यापेक्षा आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. अगदी, यावर नक्की विचार करा. नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. तर आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.